हिरानंदन इस्टेट येथील कावेसर तलावालगत ठाणे महापालिकेनं घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाला त्या भागातील रहिवाशांचा आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध आहे। पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व नागरिकांनी कावेसर तलावाजवळ एकत्र येत ठाणे महापालिकेनं घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाविरोधात निदर्शनं केली। कावेसर तलावाच्या आजूबाजूला नैसर्गिक संपत्ती आहे। या सुशोभीकरणामुळे ही नैसर्गिक संपत्ती नष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आमचा ठाणे महापालिकेच्या या निर्णयाला कायम विरोध असेल असा सूचक इशारा नागरिकांनी दिलाय। घोडबंदर येथील हिरानंदन इस्टेट भागातील कावेसर तलावाच्या इथे सुशोभीकरण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला। या कामाचं भूमिपूजन देखील पार पडले, परंतु ठाणे महापालिकेनं घेतलेल्या या सुशोभीकरणाच्या निर्णयाला येथील स्थानिक रहिवाशांचा तसंच ठाण्यातील पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कावेसर तलाव हा विषय चर्चेचा बनलाय। या भागातील रहिवाशांनी व्हॉट्सॲप तसंच इतर समाज माध्यमाद्वारे तलाव वाचवण्याची मोहीम हाती घेतली आहे। या संदर्भात काही दिवसापूर्वीच ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली। यामध्ये 4000हून अधिक जणांनी स्वाक्षरी करून सुशोभीकरणास विरोध दर्शवला। तसंच जनजागृतीसाठी परिसरात फलक उभारण्यात आलेत। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून या सर्व मंडळींनी एकत्रित येत कावेसर तलावाजवळ निदर्शनं केली। यामध्ये तरुणांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। कावेसर तलाव वाचवा, निसर्गाचा आदर करा, काँक्रिटीकरण थांबवा अशा विविध आशयाचे फलक घेऊन या नागरिकांनी निदर्शनं केली। या निदर्शनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित होते। तुमचं नाव सांगा। माझं नाव विद्याधर वालावलकर। मी पर्यावरण दक्षता मंडळ नावाच्या संस्थेचं गेली 25 वर्ष इथे काम करतो आणि आता आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम चालवतोय। गेली 3-1 वर्ष या सगळी मोहीम चालवतोय आणि सगळ्या तलावांचा अभ्यास आहे आता आमच्याकडे। ठाण्यातले एकूण 43 तलाव आहेत ठाण्यामध्ये। प्रत्येक तलावाचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि 3 वर्षाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे। त्याला धरून आम्ही बोलतोय सगळ्या ठिकाणी जाऊन। तर या तलावाबद्दल नागरिकांनी जी जागरूकता दाखवली त्याबद्दल काय? नाही चांगलंच आहे ना। मी आता सगळ्यांचं अभिनंदन केलं। एवढी तरुण मुलं जर उभी राहिली ना तर निश्चितपणे बदल घडू शकतो। कारण तरुणाला काय हवं आहे ते कोण विचारच करत नाही आहे। केवळ आपल्याला बजेट आलं म्हणून ते खर्च करायसाठी काहीतरी प्लॅनिंग करायचं। ते प्लॅनिंग करताना एकदा इथे जाहीर सभा घ्या ना, त्यांना सगळ्यांना समजावून सांगा ना काय करतायत ते। त्यातलं जे नको असेल लोकांना ते काढून टाका ना, त्याच्याऐवजी अजून काहीतरी चांगलं करा ना। मी मगाशी म्हटलं परत एकदा की म्हटलं तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्ही जर पाहिलं अख्ख्या या सगळ्या कावेसर तलाव आणि आजूबाजूला कुठे सिमेंटीकरण नाही। तर सिमेंटीकरण गजिबो असेल, एमपी थिएटर असेल किंवा काही ट्रॅक्स असतील हे बनवायचं इथे सुशोभीकरण किंवा त्या नावाखाली केलं जातं, हे किती योग्य आहे? हे अयोग्य आहे। मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं जर तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नेतात, तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये नेत नाहीत। इथे ते तलावाला आजारी पडलेला नसताना आता त्याला ब्युटिफाय करतात, त्यातनं तो आजारी पडेल। नंतर आता ह्याच्यामुळे तुम्हाला एकतरी ऑक्सिजनचं मशीन दिसतंय का? बाकी सगळ्या 42 तलावावर जाऊन बघा, ऑक्सिजनचे मशीन लावलेत आतमध्ये, तरच ते जगत आहेत आतले मासे वगैरे सगळं। आतला इथला हॅबिटॅट जर जिवंत आहे, तो स्वतःच्या नॅचरली पळतोय तो तलाव, तर त्याला आता आजारी करण्याचं नवीन धोरण स्वीकारलं आहे। ते चुकीचंच आहे पूर्ण। आता एकच राहिला हा, पहिले तो उपवंतरी होता, आता हा एकच राहिला आहे की जो नॅचरल तलाव राहिला आहे। त्यामुळे तो नक्की चांगल्या प्रकारे राहणं आवश्यक।